हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, बदलत्या वातावरणात सगळ्यांना सर्दी, खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. यामुळे आपल्या शरीरात थोडीशी कमजोरी येऊ लागते आणि आपलं मन कशातही लागत नाही. म्हणूनच वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपल्याला थोडीशी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या किचन मधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता. तो पदार्थ म्हणजे ओवा. आज मी तुम्हाला ओवा खाण्याचे वेगवेगळे फायदे सांगणार आहे. पण फायदे जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. सर्वात प्रथम मी थोडक्यात तुम्हाला रात्री ओवा खाण्याचे फायदे सांगते. ओवा हा तसा प्रत्येक घरात असतो. लोक वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतात. कुणी पदार्थाला टेस्ट आणण्यासाठी तर कुणी मुखवास म्हणून याचं सेवन करतात. ओवा हा उष्ण असतो, म्हणून बदलत्या वातावरणामुळे जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर तो ओवा खाल्ल्याने ठीक होऊ शकतो. ओवा खाण्याचा पहिला फायदा आहे कोलेस्ट्रॉल कमी होतं. ओव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात जे हृदय निरोगी ठेवतात. एका संशोधनात हे समोर आले की यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. दुसरा फायदा आहे सर्दी खोकल्यापासून बचाव होतो. बदलत्या वातावरणात सर्दी खोकला ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्यापासून बनवलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील, कारण यात शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो. तिसरा आहे पोट साफ होतं. ओव्याचा वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी होतो. जर तुम्हालाही पोट साफ न होण्याची समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा. चौथा आहे वजन कमी करण्यास मदत करते. ओव्यामध्ये थायमल नावाचं तत्व असतं जे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करतं. जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं तेव्हा तुमच्या शरीरात नवीन फॅट बनत नाहीत आणि तुमचे जुने फॅट बर्न होतात. त्यामुळे ओव्याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. पाचवा आहे व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव होतो. ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव होऊ शकतो. यामुळे ओव्याचं नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. सहावा फायदा आहे सांधेदुखीपासून आराम मिळतो. ओव्यामध्ये वेदनाशामक आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे सांध्यांची आणि स्नायूंची वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत, ज्यामुळे सांधिवातासारख्या दाहक रोगांची शक्यता कमी होते. हे वात दोष देखील कमी करते ज्यामुळे सांधे दुखतात. आता आपण ओवा खाण्याचे काही तोटे सुद्धा समजून घेऊया. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात थायमोल असतं ज्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते, तुम्ही बेशुद्ध होऊ शकता किंवा तुम्हाला उलट्यांचा त्रास देखील होऊ शकतो. पण या समस्या तेव्हाच उद्भवतात जेव्हा तुम्हाला ओव्याची ॲलर्जी असते. दुसरं आहे ओव्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटातील उष्णता वाढते. यामुळे बद्धकोष्ठता आणि छाती जळजळ होण्याची समस्या येऊ शकते. तिसरं आहे जर शस्त्रक्रिया होणार असेल तर ओव्याचे सेवन बंद करा. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर ओवा 15 दिवस खाऊ नका. ओवा खाल्ल्याने रक्तस्राव होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. चौथा आहे शक्यतो गर्भवती महिलांनी ओव्याचे सेवन करणे टाळावे. यामुळे उष्णतेची समस्या निर्माण होऊ शकते आणि गर्भवतीची स्थिती गंभीर होऊ शकते. गर्भवती स्त्रीने ओव्याचे सेवन करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. आता आपण ओवा खाण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया. ओवा तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मिक्स करून खाऊ शकता. तसेच काही हेल्थ एक्सपर्ट्स ओव्याचा चहा पिण्याचा सल्ला देतात. हा चहा बनवण्यासाठी 1 कप ग्लासामध्ये 1 चम्मच ओवा टाकून उकळून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि नंतर त्यामध्ये मध आणि लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने शरीराला उष्णता मिळेल आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतील. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.